त्रास आहे तो निघून 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 जात आहे. माझे पाय, माझे खालचे पावलं रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी उजवा हात पुढे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 11 कवड्या दिलेल्या आहेत. त्या कवड्या आपल्या डोक्यावरनं फिरवायच्या आहे उलट्या बाजूने. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. 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 असा विचार करायचा आहे की आपला हवन कुंड प्रज्वलित आहे, त्याच्यात ह्या 11 कवड्या टाकून द्यायच्या. ह्या 11 कवड्या मी घरावरनं पण उतरवल्या आहे आणि घरात जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या अंगावरनं पण उतरवल्या आहेत. हात झटकायचे, हात पाय धुवायचे आणि मठामध्ये यायचं आहे. माझं शरीर रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. 2000 डोळे बंद करायचे, डोळे बंद. 2023 ची शेवटचा गुरुवार आहे. हे वर्ष सरत आहे, सूर्यास्त होत आहे आणि नवीन वर्ष उदयाला येते. जाताना ह्या वर्षामध्ये अनेक अडचणी, केतूचं वर्ष होतं, नाते संबंधामध्ये त्रास होणं हे केतूचं काम असतं. पण त्याच्याबरोबर एक फायदा असा होतो केतूचा की तो आध्यात्मिक प्रगती करून देतो. त्यामुळे ह्या वर्षामध्ये जानेवारी महिन्यात काही दुःख, काही त्रास झाले असतील, फेब्रुवारी महिना आठवायचा आहे की काही दुःख झालं असेल, काही त्रास झाला असेल, कोणी आजारी पडलं असेल, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 12 महिन्यात जे काही त्रास असतील ते सगळे त्रास आठवायचे. ज्या चुका केल्या ह्या वर्षात, मी गुरुचरित्राला नाही बसली, मी रेग्युलर आरतीला नाही आली, मी नामस्मरण केलं नाहीये, ह्या माझ्या चुका आहे. एखाद्या आपण छान झाडाच्या खाली, बेलाच्या झाडाच्या खाली उभं आहे आणि आपल्या एक एक चूक आठवायच्या आणि एक एक बेलाचं पान तोडायचंय. हे बेलाचं पान आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय. मी रेग्युलर नामस्मरण नाही करू शकत आहे. ताईंनी 3 वाजता उठायला सांगितलंय, पण अजूनही मी 3 वाजता उठू शकत नाही. उठल्या उठल्या मी पटकन उठते, माझं कराग्रे वसते लक्ष्मी बोलायचं राहून जातं, समुद्र वसने देवी बोलत नाही. मी उठल्या उठल्या महाराजांचं दर्शन घेत नाहीये, दारात पाणी शिंपडत नाही, सूर्याला अर्घ्य अर्पण करत नाही. किती चूक आहे, किती बेलाची पानं गोळा झाली बघा आपल्याकडे. जो तारक मंत्राची सेवा सांगितली आहे 3 वेळा आणि एक माळ स्वामी समर्थांची, ती सेवा होत नाहीये. या सगळ्या चुकांच्या बदल्यात मी महाराजांना एक 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 बेलाचं पान अर्पण केलं. माझी ओंजळ बेलाच्या पानांनी भरली आहे. माझ्या वागण्यामध्ये जसं अपेक्षित आहे तसा सुधार अजून झाला नाही. अजून मी जोरानेच बोलते आहे, रागावून बोलत आहे. तो प्रेमाचा ईश्वर सच्चित आनंद, प्रेम स्वरूप जो ईश्वर आहे ते प्रेम अजून माझ्यामध्ये तयार होत नाही. मला इतरांचा राग येतोय, मला कोणी बोलल्यावर हर्ट होतोय, माझं माझ्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष नाहीये. ह्या सगळे माझे दोष आहे. मी हे सगळे तोडत आहे आणि माझी ओंजळ बेलाच्या पानांनी भरली आहे आणि ती बेलाची पानं मी महाराजांच्या चरणी अर्पण करत आहे. ते अर्पण करताना मी महाराजांना प्रार्थना करते, हे जे होतं ते अर्पण तुमच्या चरणी केलं आहे आणि ते पुन्हा माझ्याकडे येऊ देऊ नका. नवीन वर्षात मी जाणार आहे, ह्या चुका एकदा केल्या आहेत त्या आता माझ्याकडनं घडून देऊ नका, अशी प्रार्थना करायची. एका मोगऱ्याच्या झाडाखाली, एका चाफ्याच्या झाडाखाली आपण उभा आहोत आणि आयुष्यातले, ह्या वर्षातले चांगले क्षण वेचायचे. ह्या वर्षामध्ये केतूचं वर्ष होतं आध्यात्मिक प्रगतीसाठी. तुम्ही बघितलं असेल मठामध्ये खूप नवीन चेहरे आले. ह्या वर्षात ह्या केतूच्या महत्व असं असतं की तो आध्यात्मिक प्रगती करून घेतो. काल पूजाताईंनी सांगितलं होतं की त्यांचे मिस्टर अचानक आध्यात्मिक झाले, की जे देवाला मानायचे नाही. असे कित्येकांचे अनुभव आहे. तो एक एक अनुभव मी चाफ्याच्या फुलात माझ्या परडीमध्ये घेणार आहे की माझे मिस्टर आध्यात्मिक झाले. मी मठामध्ये येऊन आधीची मी आणि आत्ताची मी एक
पूर्ण बदल झाला आहे माझ्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, बोलण्यात. मी 100% नाही माझ्यात बदल झाला, पण कुठेतरी सुरुवात झालीये. एक बी लावलं आहे आणि ते अंकुरायला लागलं आहे. डोळे बंद करायचे, डोळे बंद. ते बी अंकुरायला लागलं आहे आणि हे अंकुरलेलं बी, त्याला आता फुलं फळं यायला लागली आणि हे रोपटं मी पुढच्या वर्षी माझ्या हातात गळलेली पानं महाराजांच्या चरणी आणि नवीन रोपटं घेऊन मी 2024 मध्ये प्रवेश करत आहे. हे येणाऱ्या वर्षामध्ये मी जे बोलणार आहे तसं मी वागणार आहे. 2024चा जेव्हा शेवट येईल तर मी परिपूर्णपणे बदललेली असेल. माझ्यातल्या सात्विक गुणांचा विकास झालेला असेल. जे काही दोष आहे ते आजूबाजूच्या वागण्यामुळे कोणामुळे आले असतील, पण ते दोष मी जसे गव्हातले खडे बाजूला करते. साधं गहू आपण जो अन्न खातो, तांदूळ खातो, तर त्यातला एक खडा घेत नाही आणि माझ्या आयुष्यात एवढे खडे आहे ते खडे मी बाजूला करत आहे, बाजूला करत आहे. आणि नवीन वर्षात 1 जानेवारीचा सूर्य उगवला आहे आणि हे वृक्ष, ही कोवळी कोवळी पानं आलेली जी माझी प्रगती झाली आहे, ते झाड घेऊन, ती फुलाचं झाड घेऊन मी नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहे. महाराजांना प्रार्थना करत आहे की अखंड माझ्या सोबत राहा, तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. 2024 ची जी 31 डिसेंबर येईल त्या दिवशी मी आज आहे तशीच हसत आनंदी राहू दे, जेणेकरून वर्षभरात आपल्यावर कुठल्याही दुःखाचा प्रसंग येणार नाही. दोन्ही हात सोडायचे आहे आणि चेहऱ्यावरनं फिरवायचे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आपण आनंदी आहोत कारण आपण स्वामी भक्त